मोदींना हटवल्याशिवाय हा भटकता आत्मा स्वस्थ बसणार नाही। बीकेसीच्या इंडिया आघाडीच्या सभेतून शरद पवारांचं मोदींना चोख प्रत्युत्तर। मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी बीकेसीतील जागा द्या। बीकेसीतील जागा सोयीची सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। राज्यात निवडणुकीच्या काळामध्ये 48.36 कोटींची अवैध दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तर 264 कोटींच्या ड्रगवर देखील कारवाई। राज्यात आजपासून ते 20 मे पर्यंत मद्य विक्री बंद राहणार। मतदानाच्या कालावधीमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। सिंचन घोटाळ्यामध्ये दादांची थेट भूमिका नव्हती। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं विधान। फडणवीसांच्या क्लीन चिटमुळे अजितदादांचा जीव भांड्यात। चंद्रपूरचे लाचखोर अधीक्षक संजय पाटील निलंबित। मद्य दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेतल्याचा आरोप। पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार तोफा आज थंडावणार। 13 मतदारसंघात शेवटच्या तासात प्रचाराचा झंझावात। भटकती आत्मा भाजपला सत्तेबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। बीकेसीच्या सभेत शरद पवारांचा मोदींना प्रत्युत्तर। विकसित भारत करूनच देश जनतेकडे सोपवणार। 2047 पर्यंत विकसित देशाचं मोदींनी दाखवलं स्वप्न। भावेश बेंडेच्या इगो कंपनीचे दादरमध्ये आणखीन 8 बेकायदा होर्डिंग, तर महानगरपालिकेकडून होर्डिंग हटवण्याची नोटीस। अविनाश भोसलेंचा मुक्काम जेलमध्येच। आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी सुनावणी प्रलंबित। राज्यातील धरणातून दरवर्षी 165 टीएमसी पाण्याचं बाष्पीभवन, तर देशातील सर्वात जास्त बाष्पीभवनाचा वेग महाराष्ट्रात। मुंबईला 3 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याच्या होणाऱ्या वाफेनं जलतज्ञांना चिंता। पुणे मुंबई महामार्ग तांत्रिक कामांसाठी शनिवार आणि रविवार 1.5 तासांसाठी बंद राहणार। ब्लॉकच्या दरम्यान वाहतूक जुन्या मार्गाने वळवणार। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, सैन्य घुसवून ओवेसींसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा। राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदी यांच्याकडे बेधडक मागण्या। गांधी कुटुंब नसतं तर देश 5 दशकं पुढे असता। काँग्रेसनं देशाचं 5 दशकं नुकसान केलं। मोदींचा काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्लाबोल। तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार। मतांसाठी लाचारी सुरू। एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। 4 जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत। हुकुमशहाला गाडून टाका, उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन। इंडिया आघाडीच्या सभेपासून ठाकरेंनी हिंदू शब्द बोलणं सोडलं। बाळासाहेबांची गर्जना उद्धव ठाकरेंनी बंद केली। शिवाजी पार्कातील सभेतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।